नमस्कार. कैलासवासी मधुसूदन कालेलकर नाट्य संमेलन आज या शिवाजी नाट्यगृहामध्ये होतं आहे. यामागे संकल्पना काय आहे अनिल काका, त्याबद्दल थोडंसं सांगा. एक तर मधुसूदन कालेलकर माझे वडील, त्यांची 100वी जयंती आहे. तर त्यानिमित्ताने काहीतरी प्रोग्राम व्हावा मोठ्या प्रमाणात, कारण त्यांनी लिहिलेली अनेक नाटकं, चित्रपट हे एवढे यशस्वी झालेले आहेत आणि त्यांना एवढे पारितोषिकं मिळाले की खऱ्या अर्थाने त्यांचं काहीतरी त्या 100व्या वर्ष फार मोठं व्हावं असं वाटत होतं. आणि त्याच वेळेला अलका कुबल, सुप्रसिद्ध अभिनेते अलका कुबल यांनी त्याच्यामध्ये प्रथम पुढाकार घेतला आणि तिने पुढाकार घेतल्यावर मग त्याला चालना मिळाली आणि दिग्दर्शक आणि निर्माते विजय राणे यांनी त्याला हातभार लावला. माझे मित्र मनोहर सरवणकर हेही पुढे आले आणि विजय राणे आणि मनोहर सरवणकर या दोघांनी मिळून अलका कुबल यांची साथ दिली आणि खरं तर ह्या तिघांनी मिळून हे मोठं काम केलेलं आहे. अर्थात माझा ह्याच्यामध्ये खालीचा वाटा आहे. मी फक्त ह्या लोकांना काही सहकार्य करू शकतो, काही माहिती दिली, काही सजेशन दिले एवढंच. पण मला खूप आनंद होतो आहे की आज माझे वडील जाऊन 35-36 वर्ष होऊनही त्यांच्या आठवणीने काहीतरी केलं जातं. म्हणजे एक चांगला महोत्सव साजरा केला जातो. एक मुलगा म्हणून तुम्हाला आज काय भावना आहेत? कारण आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम आणि खूप अशी गर्दी आहे, हाऊसफुल. म्हणजे तेव्हा जसे त्या नाटकांना हाऊसफुल बोर्ड लागायचे, तसे या काळात देखील याच नाटकांना हाऊसफुल बोर्ड लागलेले आहेत. अलोट अशी गर्दी झालेली आहे. तर ते सगळे दिवस आठवताना, वडिलांबरोबरचे दिवस आठवताना तुम्हाला कसं वाटतंय? अगदी ह्याच जागेवर म्हणजे ज्या ठिकाणी मी बसलोय आणि तुम्ही माझी इथे मुलाखत घेताय, या जागेवर कितीतरी वर्षापूर्वी मी जेव्हा तरुण होतो तेव्हा माझ्या वडिलांच्या नाटक कंपनीचं मी मॅनेजर होतो. वा. प्रथम बॅकस्टेजपासून मी सुरुवात केली होती. माझ्या वडिलांनी मला बॅकस्टेजला लावलं. बॅकस्टेज मी शिकल्यावर मग मॅनेजर झालो. मॅनेजर झाल्यानंतर मग त्यांनी मला नाट्य निर्माता केलं. तर ह्या सुरूमध्ये आम्ही अनेक महोत्सव साजरे केले. शतक महोत्सव साजरे केले आहेत. इथे हाऊसफुलचे बोर्ड लागले, इथे पेढे वाटले, तर आजही पेढे वाटले जात आहेत. तेव्हाचा आणि आताचा अगदी योगायोग म्हणावं तसं आणि हीच जागा. नक्कीच. आणि वेंगुर्ल्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी विशेष असं कार्य तुम्ही करताय, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या. खरं म्हणजे सर्वात पहिल्यांदा वेंगुर्ला नगर परिषदेचे मी आभार मानतो की त्यांनी म्हणजे आम्हाला माहितीही नव्हतं आणि स्वतः डिसिजन घेऊन माझ्या वडिलांच्या नावाने मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह तिथे बांधलं. त्याबद्दल आभार. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचे पण आभार की त्यांचे 100वी पुण्यतिथी त्यांनी साजरी करण्याचं आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे याच्या पाठीमागे सुधीर मनगुंटीवार साहेब यांचे पण फार आम्ही आभार मानतो की त्यांच्यासमोर आम्ही हे सगळं ठेवल्यानंतर ताबडतोब त्यांनी माझ्या वडिलांचे साहित्यिक काम लक्षात घेऊन त्याला होकार दिला. नक्कीच. आणि त्यांच्या वास्तूचं जतन आणि संवर्धन होणं हे फार गरजेचं आहे. पुढल्या पिढीसाठी काय संदेश द्याल की अशा प्रकारचे नाट्य महोत्सव घडले पाहिजेत आणि अशा प्रकारचे नाटककार यातूनच निर्माण होतात, तर पुढच्या पिढीसाठी काय संदेश द्याल? खरं म्हणजे तुम्हाला खरं सांगू, आमच्या खरं सांगायचं तर वारसदार असं कोणी काही ठरवून करू शकत नाही. कला ही आपल्यामध्ये यावी लागते. कला माझे अनेक मित्र आहेत जे या कलेशी संबंधित नाहीत, त्यांच्या घराण्यात कोणीही, तरीही त्यांनी या कलेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी उडी मारलेली आहे. कारण आता आमच्या कालेलकर घराण्यात बोलायचं तर माझ्या काकांचा मुलगा हेमंत कालेलकर यांना हा नाट्य लेखक, चित्रपट लेखक झाला नाही, पण तो चांगला समीक्षक झालेला आहे. हल्ली तो चांगलं लिहितो फेसबुकवर इकडे तिकडे आणि त्याला रिप्लाय पण चांगले मिळतो. त्याच्यानंतर माझ्या भावाची मुलगी गौरी चौधरी, तिने पण ह्याच्यामध्ये फार म्हणजे लक्ष घातलेलं आहे. तिला चित्रपट निर्मिती ती करते आणि त्याचबरोबर तिला बाबांची काही नाटकं प्रोड्यूस करायची आहेत आणि हे कार्य पुढे न्यायचं आहे. तर मला एवढंच म्हणायचं की नुसतं म्हणजे वारसदार म्हणून तुम्ही करता हे ठीक आहे, पण ज्यांचे वारसदार नाही अशा लोकांनी ज्यांना जे आवडतं त्या क्षेत्रात उडी घ्यावी आणि खूप काहीतरी करून दाखवायचा प्रयत्न करावा. नक्की.
आणि न भूतो न भविष्यती असा हा प्रयोग होतोय, कारण पहिल्यांदा आपल्या नाट्य रंगभूमीच्या क्षेत्रात हे इतिहासात नोंदवलं जाणार, कारण सलग 19, 20, 21, 22, 23 एवढे दिवस हा नाट्य महोत्सव रंगणार आहे. आणि पहिले नाटककार आहेत कैलासवासी मधुसूदन कालेलकर यांच्या स्मरणार्थ हा नाट्य महोत्सव होतोय. आज कसं वाटतंय, आज काय भावना दाटून आल्या आहेत? खूप म्हणजे खरं म्हणजे ना, ही 4 दिवसाची कल्पना मांडली ही विजय राणे आणि मनोहर सरवणकर आणि यांनी मांडली आणि अलका कुबल्या या तिघांनी हे ठरवलं. आणि एकच नाटक वेगवेगळ्या 3 संस्थांतर्फे सादर करायचं. हे चित्रपट दिग्दर्शक राणे जे आहेत, आमचे विजय राणे, त्यांच्या डोक्यात निघालेली कल्पना आहे आणि ती भन्नाट कल्पना आहे. ती पहिल्यांदा असं वाटलं कसं हे होईल म्हणून, पण सगळ्यांनी एवढी मेहनत घेतली आहे त्याच्या पाठीमागे. अनेकांची नावं मी घेऊ शकत नाही, कळलं की नाही, पण भरपूर नावं आहेत त्याच्यामध्ये. 70-80 लोकांची नावं आहेत की ज्यांनी याच्यावर मेहनत घेतलेली आहे. त्या सर्वांची मी मनपूर्वक कालेलकर कुटुंबियांतर्फे, नाट्य रसिकांतर्फे आणि चित्रपट रसिकांतर्फे खरंच आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप साऱ्या शुभेच्छा. आभारी. थँक्यू. डोळे मिटून उभी होतीस ना तेव्हा, पण काय करता देवाजवळ काही मागताना असं डोळे मिटून का घेतात ग? देव देईल ते गोड म्हणून पदरात घेता यावं म्हणून. मग आज तू का मागितलं देवाजवळ? माझ्या या दोन्ही भावा बहिणींना काही म्हणजे काही कमी पडू देऊ नको ताई. आणि हो, तुम्ही काय मागितलं देवाकडे? हे खरं सांगू ताई, आपला काही देवावर विश्वास नाही. देवापेक्षा दैव मोठं मानतो आपण. देवापेक्षा? देवापेक्षा दैवात एक मात्र अधिक आहे ना. नमस्कार. आचार्य 90 FM मध्ये अलकाताई तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार सगळ्यांना. आणि खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं. अशा प्रकारचा उपक्रम झाला पाहिजे. कैलासवासी मधुसूदन कालेलकर यांचा नाट्य महोत्सव, पहिल्यांदा कुठल्या नाटककाराचा नाट्य महोत्सव जर तुम्ही आयोजित केला असेल तर तो पहिल्यांदा तुमच्या हस्ते होतोय. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि काय म्हणजे काय संकल्पना तुम्हाला कशी सुचली? माझ्यापेक्षाही मी हे क्रेडिट आमचे विजय राणे, मनोहर सरवणकर आणि अनिल कालेलकरजींना देईन. खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन यांचं आहे. मी फक्त ते जे काही संकल्पना ते सांगत होते त्याला रिस्पॉन्स देत होते, मला फोनवर ऐकवत होते. कधी कधी वेळा जमत नव्हत्या, पण ह्या दोघांनी, विजय राणे आणि सरवणकरांनी खूपच धावपळ केली. आता आम्ही गोव्यातही त्यांचा एक शो केला त्यांच्या गाण्यांवर. एवढी मजा आली, नाट्यप्रवेश वगैरे. तर एवढी धडपड केली आहे ना या दोघांनी की आज इथे हाऊसफुल शो झाला आहे. म्हणजे एवढा प्रतिसाद मुंबईत मिळाला. आणि 4 दिवस हे शो आहेत. 4थ्या दिवशी गाण्यांचा कार्यक्रम आहे, 3 दिवस त्यांच्या नाटकांचे. त्यात आजचीच संकल्पना म्हणजे 2 दिवसांची अतिशय वेगळी आहे की 3 अंक वेगवेगळ्या नाट्यसंस्थेकडनं सादर केले जाणार आहे. आणि हे सादरीकरण बघायला खूप मजा येईल की कारण असं कधीच झालं नव्हतं. मला खूप बरं वाटतं. एक तर मधुसूदन कालेलकरांचं नाव एवढं मोठं आहे की जन्मशताब्दी महोत्सव. मला तर वाटतं त्यांची गाणी जेव्हा ऐकतील ना 4थ्या दिवशी, तर तेव्हा असं माइंडसेट होईल, अरे बापरे हे कालेलकरांचं गाणं. म्हणजे मलाही गोव्यात जेव्हा मी ऐकत होते तेव्हा ही उत्सुकता आणि त्याचा आनंद एवढा होत होता की मला असं वाटतं हा आमच्या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न केला आहे. आणि मी त्याबद्दल विशेष करून शासनाचे आभार मानेन की शासनाने आम्हाला खूप सपोर्ट केला. विशेष करून विकास खरगे सर आणि आमचे चौरे सर. म्हणजे सांगितल्या त्यांनी कुठलाही वेळ न घालवता आम्हाला लगेच यासाठी प्रतिसाद केला. प्रतिसाद दिला आणि जेवढी मदत करता आली त्यांनी आपल्या परीने केली आहे. कारण सतत शासनाचे वगैरे कार्यक्रम सुरू होतात. आज त्यांची हजेरी आहे. 22ला खरगे सर येणार आहेत. तर खूप बरं वाटतं. आणि आज इंडस्ट्रीचे एवढे चेहरे भेटत आहेत की बऱ्याच वर्षांनी भेट होते. खूप बरं वाटतं. खऱ्या अर्थाने हा घरगुती सोहळा वाटतं. याला कुठेही कमर्शियल स्वरूप नाही आहे. आणि मी पुन्हा एकदा या तिघांचं नाव घेईन की पूर्ण यांची मेहनत आहे. मी फक्त त्यांच्याबरोबर आहे, एवढंच म्हणेन. अलकाताई ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका तुम्ही आहात. तर मधुसूदन कालेलकर यांच्या सगळ्या नाट्यनिर्मितीतून किंवा लिखाणातून तुम्ही नेमकं काय धडे घेतले आहेत, म्हणजे तुमच्यावर त्यांचे काय संस्कार झाले आहेत हे जाणून घ्यायचं आहे. मी त्यांच्या एका नाटकावर सिनेमा केला होता, दिल्या घरी तू सुखी राहा. मला खरं तर आमच्या जनरेशनला त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला नाही. जसं आशा काळीने केलं, त्या आमच्या आधीची जनरेशन आहे, पण आम्हाला नाही करता आलं. पण दिल्या घरी तू सुखी राहा या नाटकावर आमचे रमेश साळगावकर यांनी मधुचंद्राची रात्र
हा सिनेमा केला होता. प्रशांत दामले हिरो होता त्यात माझा. म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं प्रशांतने हिरो म्हणून ती मराठी फिल्म केली होती. खूप मजा आली होती. अशोक मामा होते, खूप जण होते त्या फिल्म. तर आज बरं वाटतं की त्यांचं एवढं लिखाण अश्रूंची झाली फुले म्हणा, अपराध मीच केला, दिल्या घरी तू सुखी राहा, दिवा जळू दे सारी रात, डार्लिंग डार्लिंग, त्याच्यामुळे अशोक सराफांची एंट्री झाली आणि आम्हाला एक असा गुणी अभिनेता मिळाला. सचिनजींसारखा हा माझा मार्ग ऐकला, गीत गाताच्या लखून की जरूर केसे, दुल्हनबाईची पियामनबाई, असे कितीतरी नाव, चित्रपट, अनुराग चित्रपट, झुंबू चित्रपट, ब्लफ मास्टर, हे किती नावं घ्यावीत. या माणसाने स्टेज, मराठी फिल्म्स, हिंदी फिल्म्स, गुजराती फिल्म्स, एवढं वैविध्यपूर्ण लिखाण केलं आहे. मला असं वाटतं की त्याची पोचपावती प्रेक्षक अगदी आज भरभरून देतील आणि खूप आनंद होतोय की हा आमचा महोत्सव चांगला सक्सेसफुल झाला, याचा खूप मनापासून आनंद आहे. हो. आणि जाता जाता प्रेक्षकांना काय आव्हान कराल? कारण अशा प्रकारच्या नाट्य महोत्सवांमध्ये प्रेक्षकांनी आलं पाहिजे आणि विनामूल्य आहे सगळ्यांसाठी. आणि पूर्वी जसे त्या काळात जसे हाऊसफुलचे बोर्ड लागायचे तसं याही वेळी हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे. तर प्रेक्षकांना मी काय? प्रेक्षकांना तर सांगेन, तुम्ही फक्त भरभरून प्रतिसाद द्या. दिलाच आहे आज त्यांनी, ते प्रूव्ह केलं. आमचा हाऊसफुलचा बोर्ड लागलाय. विनामूल्य असू दे, कारण ते प्रेम आहे, हा महोत्सव आहे आपला. आपण काय तिकिटावर हे करत नाही आहोत, पण हे तुमचं प्रेम तुम्ही घरापासून इथपर्यंत पोहोचणं हेच महत्वाचं असतं. नाही तर असे महोत्सव करायचे आणि खुर्च्या रिकाम्या असतील तर मजा येत नाही, त्याला प्रतिसाद नाही मिळाला. तर मी प्रेक्षकांचेही मनापासून आभार मानते. आणि मी पुन्हा एकदा सांगते, याच्यात सूरतेचं छेडिता हा जो शेवटच्या दिवशी कार्यक्रम आहे तो प्रेक्षक अजून तुफान एन्जॉय करतील. तर मला असं वाटतं त्यावेळी खुर्च्याही कमी पडतील असं मला वाटतं. आणि इंडस्ट्रीतले बरेच जण त्याच दिवशी येणार आहे. नक्कीच. आणि तुम्हाला तर ते वरून खूप शुभाशीर्वाद देत असतील आणि उत्तम आरोग्य आणि सगळा तुमचा अभिनयाचा प्रवास, निर्मितीचा आणि दिग्दर्शनाचा प्रवास थँक्यू व्हेरी मच. चालू होते. हो, धन्यवाद. पोस्टात पैसे ठेवायला आले होते त्यावेळी असंच बंद होतं पोस्ट ऑफिस, पण तुमच्या विश्वासावर एक रात्र ते पैसे ठेवले होते मी तुमच्याजवळ. त्याच विश्वासानं आज मी तुमच्या दारी आले, माझ्या पतीच्या प्राणांची भीक मागायला. ताई तुम्ही बसा. पहाटेच ऑपरेशन आहे हो त्यांचं. बाहेरचे मोठे डॉक्टर येणार आहेत, रक्त द्यावं लागेल, ऑक्सिजन द्यावं लागेल. अशा वेळी पैशांशिवाय काय करू मी? मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज पहिलं नाटक श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात होतं आहे. तर आणि तुमचंच नाटक आहे, तुम्ही दिग्दर्शित केलेलं, त्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. आणि थोडक्यात नाटकाची रूपरेषा सांगा. खरं तर हे मधुसूदन कालेलकर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि आजपासून पुढचे 2 दिवस जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगता समारंभ श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर इथं होतोय. आणि म्हणजे तुम्हाला सांगायला आम्हाला आवडेल की हा एक अनोखा प्रयोग आहे आणि हा अनोखा प्रयोग अशा पद्धतीनं होतोय की मधुसूदन कालेलकरांची 2 नाटकं जी अत्यंत गाजलेली अशी नाटकं आहेत, एक म्हणजे दिवा जळू दे सारी रात आणि दुसरं म्हणजे डार्लिंग डार्लिंग, आणि त्याच्यानंतर तिसरं नाटक म्हणजे नाथ हा माझा. अशी ही 3 नाटकं, 3 वेगवेगळे दिग्दर्शक आणि 3 वेगवेगळ्या टीम आणि नटसंच हा पूर्णपणे वेगवेगळा आहे. तंत्रज्ञ जरी सगळ्यांचे सारखेच असले तरीही नट मंडळी वेगळी आहेत, दिग्दर्शक वेगळे आहेत. आणि अशा पद्धतीनं मराठी रंगभूमीवरती होणारा, माझ्या माहितीप्रमाणे तरी हा एकमेव असा प्रयोग असावा. कारण याच्या आधी असं झालं आहे की नाही माझ्या अल्पबुद्धीला ते माहीत नाही, पण जर तसा असेल तर हा खरंच खूप छान पद्धतीचा उपक्रम आहे. त्याच्याबद्दल मी श्री विजय राणे सर, श्रीनिवास नार्वेकर सर, कालेलकर सरांचे चिरंजीव, त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी, सरवणकर सर सुद्धा, त्या मंडळींनी खूप मेहनतीनं आणि सचोटीनं हा कार्यक्रम करण्याचं योजलंय. आणि हा अत्यंत महत्त्वाचा मराठी रंगभूमीवरचा एक देखणा असा सोहळा होणार आहे. आणि मला तुम्हाला सांगायला खरंच आवडेल की हे 3ही प्रयोग हाऊसफुल झालेले आहेत. त्याच्याबद्दल मी रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो की अशा पद्धतीनं तुम्ही मराठी रंगभूमीवरच्या ह्या अनोख्या सोहळ्याला स्वीकारताय. नाटक जरी त्या काळातलं असलं, म्हणजे 65 साली लिहिलेलं असलं तरी आजही ते फारच संयुक्तिक आहे. आणि आजच्या काळात सुद्धा ज्या वेळेला नीतिमूल्य आणि नीतिमूल्यांचा ऱ्हास याच्यावरती ज्या वेळेला बोलायची वेळ येते त्यावेळेला अशा पद्धतीचं नाटक रंगमंचावरती सादर होणं, लोकांनी ते
पाहणं आणि लोकांना ते आवडणं आणि ती जी शब्दकळा आहे कालेलकर सरांची, ती शब्दकळा आणि तो सगळा काळ उभा करत असताना आम्हाला खूप मजा आली. मला तरी प्रचंड मजा आली की तो सगळा काळ उभा करत असताना आणि त्या संहितेमध्ये असलेल्या ज्या बारीक बारीक जागा आहेत त्या शोधून नव्या मंडळींपर्यंत, नव्या कलाकारांपर्यंत हे सगळं पोहोचवणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा एक खूप मोठा डिफिकल्ट असा टास्क होता. आणि होप सो मला असं वाटते की सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना हा प्रयोग नक्की आवडेल. हो, नक्कीच. तुम्ही जसं म्हणालात की लेखक मधुसूदन कालेलकर यांच्या नावाने हे नाट्य महोत्सव होतोय, तसंच इतरही म्हणजे आपल्याकडे आचार्य अत्रे आहेत किंवा असे बरेच आहेत, पु ल देशपांडे आहेत. मला वाटतं प्रत्येक लेखक एवढे प्रतिभावंत आहेत की त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने महोत्सव शासनातर्फे व्हायला पाहिजे. तुमचा यामागे काय विचार आहे? नक्कीच अशा पद्धतीचे महोत्सव व्हायला हवेत, कारण नवीन पिढीपर्यंत जर त्या काळातली नाटकं, त्या काळातली साहित्य संपदा पोहोचवायची असेल तर अशा पद्धतीचे उपक्रम होणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे. कारण याच्यामुळे आदानप्रदान होणारे, मागच्या पिढीनं आपल्याकरता केवढी विपुल अशी साहित्य संपदा उपलब्ध करून दिलेली आहे हे आपल्या आजच्या पिढीतल्या सगळ्या कलाकारांना म्हणा किंवा रसिक प्रेक्षकांना म्हणा ते पाहायला मिळतं आणि थोडंसं नॉस्टॅल्जिक होता येतं, आपल्याला मागच्या जुन्या आठवणींमध्ये रमता येतं आणि तो सगळा सोहळा अनुभवायला कुणाला आवडणार नाही, प्रत्येकाला ते आवडेलच. आणि विशेष म्हणजे हा सगळा नाट्य महोत्सव विनामूल्य ठेवलेला आहे आणि शासनाचं त्यासाठी खूपच कौतुक आहे. तर जास्तीत जास्त प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? पुढच्या 2ही दिवसात जसं आज हे नाटक हाऊसफुल होत आहे तसं पुढच्या 2ही दिवसात तुम्ही, म्हणजे ऑलरेडी हाऊसफुल झालेलंच आहे, पण अशा पद्धतीचे उपक्रम जर आपल्याला सुद्धा हवे असतील तर फक्त शिवाजी मंदिर नाही, जर तुम्ही आमच्या संयोजन समितीशी संपर्क साधलात तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीचा उपक्रम आम्हाला सुद्धा राबवायला निश्चितच आवडेल. आणि अनेक अशा संस्था असतील की ज्या स्वतःहून पुढे येतील आणि अशा पद्धतीचा उपक्रम करण्याकरता आम्हाला पण प्रवृत्त करतील आणि मायबाप रसिक प्रेक्षकांना ती नाटकं बघण्याकरता पण प्रवृत्त करतील. हो, नाट्य महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. कधी टॉयलेट सेट तर कधी सेन्स. तुमचं हे ऐकून आपल्यालाही लग्न करायचं मोह होऊ लागलं. नाही म्हणजे 20 पैशांच्या गजऱ्याच्या मोबदल्यात 2 वेळेचं जेवण खाण करणारी बायको काय महाग नाही. नक्की हे चाल. हो. हॅलो डिअर. भाऊजी आहेत बरं का? अगं बघू दे त्याला. अशी दृश्य पाहून पाहून का होईना बेट्याला लग्न करावं असं वाटेल. काय मित्र बालचंद्र, काय हाल हवाल? आमचे हालच आहे. तुझा अहवाल काय? 3 दिवस. नमस्कार सर, आचार्य 90 FM मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. कैलासवासी मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण हा नाट्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं, तुमच्या काय अभिप्राय आहेत त्या जाणून घ्यायचे? सगळ्यात अगोदर महाराष्ट्र शासनाचे आभार, कारण महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाटककार, गीतकार, चित्रपट कथालेखक मधुसूदन कालेलकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त हा सांगता सोहळा आहे. आणि या सांगता सोहळ्यामध्ये दिवा जळू दे सारी रात सारखं नाटक असेल, डार्लिंग डार्लिंगसारखं नाटक असेल, नाथ हा माझा हे नाटक असेल किंवा मधुसूदन कालेलकरांनी जी चित्रपट गीतं लिहिलेली आहेत एकाहून एक सरस असेल, त्या गाण्यांच्या कार्यक्रमांनी या सोहळ्याची सांगता होणार आहे. ते खरं म्हटलं तर रसिकांसाठी एक फार मोठी पर्वणी आहे. ती पर्वणी अशासाठी आहे की आजच्या तरुण पिढीला खरोखर संवादाचं महत्त्व काय आहे. प्रत्येक जॉनर वेगवेगळा आहे त्यांच्या नाटकाचा. म्हणजे तुम्ही जर दिवा जळू दे सारी रात हे नाटक घेतलं त्याचा जॉनर वेगळा आहे, डार्लिंग डार्लिंगचा जॉनर वेगळा आहे, नाथ हा माझाचा जॉनर वेगळा आहे. त्यांनी लिहिलेली इतर नाटकं जसं अपराध मीच केला हे वस्तुस्थितीवर आधारित नाटक आहे. या प्रत्येक नाटकाचं जे लिखाण आहे आणि त्यातल्या त्या संवादांची जी ताकद आहे ती ताकद जर खरोखर अनुभवायची असेल मग ते विनोद असो, कौटुंबिक जिव्हाळा असो किंवा टाळ्यांची वाक्य असो,
हे कलाकारांसाठी एक आव्हान आहे आणि मला वाटतं आजच्या तरुण पिढीसाठी मधुसूदन कालेलकर साहेबांची नाटकं सादर होणं हे आजच्या तरुण पिढीला देखील आनंददायी आहे आणि जे आज रसिक आहेत, जे 60च्या पुढचे आहेत, त्यांच्यासाठी एक आनंद पर्वणी आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी या सगळ्या तरुण कलाकारांचे आणि त्याचबरोबर शासनाचे विशेष आभार मानतो. कबरे सर, तुम्ही आणि कोकणाचा फार जवळचा संबंध आहे आणि रंगभूमीशी सुद्धा तुमचा जवळचा संबंध आहे. तर मधुसूदन कालेलकर किंवा कालेलकर कुटुंबियांशी म्हणजे अनिल कालेलकर सर असू दे, ह्या सगळ्यांशी तुमचे कसे नातेसंबंध होते त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं. मी तुम्हाला एक खूप छान माझ्या आयुष्यातला किस्सा सांगतो. मला वाटलं नव्हतं तुम्ही हा प्रश्न विचाराल, म्हणजे हा किस्सा मी कधीच कुठे शेअर केलेला नाही. माझं दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणा, मधुसूदन कालेलकर साहेबांच्या कुठल्याही नाटकात मला काम करण्याची कधी संधी मिळाली नाही. पण डार्लिंग डार्लिंग नाटक मी बघितलं, म्हणजे अशोक सराफ आणि राजा गोसावी यांनी सादर केलेलं नाटक मी बघितलं आहे. दिवा जळू दे सारी रात हे नाटक बघितलं आहे. नाथ हा माझा यशवंत दत्त काम करायचे ते नाटक मी बघितलेलं आहे. अपराध मीच केला आहे ही नाटकं सगळी बघितली आहे. पण माझ्या आयुष्यात एक सुंदर प्रसंग आहे, जवळजवळ 40 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आहे. तेव्हा आपल्याकडे दूरदर्शनवर गजरा हा कार्यक्रम सगळ्यात लोकप्रिय असा कार्यक्रम होता आणि तो गजरा हा कार्यक्रम व्हायचा होता. 1978 सालची गोष्ट आहे. किशोर प्रधान आणि शोभा प्रधान तो गजरा करणार होते आणि तेव्हा मला कल्पना नव्हती. त्या गजराचे लेखक होते मधुसूदन कालेलकर आणि त्या गजराचा विषय होता आयुष्यातल्या पहिल्या गोष्टी, म्हणजे आयुष्यात ऑफिसमधला पहिला दिवस, आयुष्यात आपण ड्रिंक पहिल्यांदा घेतो तरुण वयात ते, आयुष्यातलं पहिलं प्रेम, असं त्या 8-8 मिनिटाच्या स्किट्स असायच्या. त्याच वेळी माझं एक नाटक आलं होतं खोली नंबर 5, जे खूप आवडलं होतं लोकांना आणि किशोरदादांना आणि शोभाताईंना, किशोर आणि शोभा प्रधानांना खूप आवडलं होतं. योगायोग असं झाला की 8 ते 10 दिवसांनी मला एक फोन आला की तुला दूरदर्शनला यायचं आहे. मी दूरदर्शनला गेलो आणि मला कळलं की मला गजरामध्ये घेतलेलं आहे आणि त्यावेळी माझ्या समोर कलाकार होत्या प्रिया तेंडुलकर. प्रिया तेंडुलकरचा हा दूरदर्शनवरचा पहिला ॲपियरन्स. आमची रिहर्सल झाल्या होत्या एक दिवस अगोदर किशोरदादांच्या घरी आणि मग तिकडे गेलो आणि तिकडे एक व्यक्ती समोर बसली होती खुर्चीवर आणि प्रत्येकजण त्या व्यक्तीकडे आदरणीने जाऊन कोणी त्यांना पाया पडायचं. प्रिया आल्या, प्रिया तेंडुलकर जाऊन त्यांच्या पायाशी बसल्या, पण मला त्यातली काही कल्पना नव्हती. आणि नंतर माझी रिहर्सल घेण्यात आली आणि ती व्यक्ती तिकडनं मला काही कल्पना नाही, कारण माझं त्या आयुष्यातलं दूरदर्शनवरचं पहिलं काम होतं आणि तो पहिलं प्रेम आयुष्यातलं प्रिया तेंडुलकर आणि मी असा त्या स्किटचं तिकडे रिहर्सल झाली आणि किशोरदादा म्हणजे किशोर प्रधान वगैरे दिलीप कोल्हटकर होते, त्यांनी वळून त्या व्यक्तीकडे बघितलं म्हणजे हां चांगलं असं. आणि मग मला कळलं ती व्यक्ती म्हणजे मधुसूदन कालेलकर होते. मी किशोरदांना म्हटलं तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं, तर ते म्हणाले अरे खरं तर ही तुझी भूमिका मी आज खरं सांगतोय दिलीप प्रभावळकर करणार होते. अच्छा. पण दिलीप दादाचं काहीतरी शूटिंग झालं, दिलीप दादाला वेळ नव्हता आणि ऐनवेळी त्यांनी प्रिया तेंडुलकरच्या समोर मला प्रियाचं तेव्हा नुकतंच अंकुरकी काहीतरी चित्रपट आला होता आणि तेव्हा कालेलकर साहेबांनी सांगितलं नाही हा कोण, म्हणजे मी ओळखत नाही या कलाकाराला. तर त्यांनी किशोरदादांना सांगितलं त्यांनी जर काम नीट केलं नाही तर मी त्याला काढायला लावणार. तर मला टेन्शन येऊ नये म्हणून किशोरप्रधानांनी मला ही गोष्ट सांगितली नव्हती आणि ती माझी रिहर्सल माननीय मधुसूदन कालेलकर सरांना खूप आवडली आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला गजरा. त्यांनी केलेलं लिखाण खरं सांगतो त्यांच्या लिखाणाची जादू ही आहे. नुसते आपण त्यांनी लिहिलेले संवाद जरी बोललो ना तरी तिकडनं जो आपल्याला प्रतिसाद आवश्यक असतो तो प्रतिसाद मिळतो. एवढे ही माणसं महान लेखक होते. नक्कीच. आणि अभिनेता प्रदीप कबरे घडण्यामध्ये मधुसूदन कालेलकरांचा मोठा सहभाग आहे असं तुम्ही म्हणजे गुरुतुल्य व्यक्तिमत्व होतं. त्यांनी लिहिलेल्या संवाद बोलण्याचं मला भाग्य लाभलं, हेच मी माझं फार मोठं भाग्य समजतो. आणि अशा प्रकारचा नाट्य महोत्सव हा पहिल्यांदा म्हणजे रंगभूमीवर हे पहिला नाट्य महोत्सव असा होतोय आणि ही संकल्पनाच एक नाविन्यपूर्ण आहे आणि पुढे येणाऱ्या पिढीसाठी हा नाट्य महोत्सव फार लक्षणीय कामगिरी करेल. तर अशा प्रकारच्या नाट्य संमेलनाचं खरं तर आयोजन व्हायला हवं, नाट्य महोत्सवाचं आयोजन व्हायला हवं. म्हणूनच मी सरकारचे आभार मानले. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे एकच नाटक 3 दिग्दर्शक आणि पहिला, दुसरा आणि तिसरा अंक मला कळलं की तिन्ही अंकात वेगवेगळे कलाकार
ही कल्पनाच अभिनव आहे हां आणि त्यामुळे त्या कल्पनेचं मी स्वागत करतो आणि म्हणूनच मी आणि त्याचा रिस्पॉन्स कळतोय. हां संपूर्ण शो हाऊसफुल आहे. प्रेक्षकांचा प्रचंड त्याला आपल्याला दिसतंय की समोरून प्रतिसाद आहे. त्यामुळे हे अशा गोष्टी व्हायला पाहिजे. हां प्रदीप कबरे सर, तुमचे खूप खूप सहभाग आहे या नाट्य महोत्सवामध्ये, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. 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 सांगतो. ही मोना आपल्या भालूची वागदत्त वधू माझी तिच्या घरातून ह्यांच्या लग्नाला विरोध होता म्हणून लग्न होईपर्यंत त्यांनी इथं आणून ठेवलंय तिला. निही आपल्या भावाचे प्रताप इंदूरला त्याच्या कॉलेजात होती आणि लग्नाची वचनं दिली आणि इथे आला. त्याच्या मागे ही इथे आली. नंदू हा काय प्रकार आहे? अगं ताई, मला यातलं काहीच माहिती नाही. हा, आता माहिती नाही काय. नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत प्रदीप वेलणकर सर. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM आणि खास तुम्ही वेळात वेळ काढून या नाट्य महोत्सवासाठी आलेला आहात. तर आज डार्लिंग डार्लिंग हे नाटक सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. एक छान खुसखुशीत विनोदी नाटक आहे. काय सांगाल या महोत्सवाबद्दल? ॲक्च्युली हा महोत्सव आहे जेव्हा मला कळलं, अनिल कादिलकर यांनी मला सांगितलं की असा महोत्सव होणार, तेव्हा मला पहिल्यांदा बेसिकली आनंद झाला की इतक्या वर्षानंतरसुद्धा आजही मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणी ताज्या आहेत आणि त्यांचं नाव अजूनही ह्या क्षेत्रामध्ये घेतलं जातं. खरं म्हणतं इतकं उत्तुंग करिअर त्यांचं की त्यांनी कुठलाही क्षेत्र असं मोकळं नाही ठेवलं. नाटककार तर ते होतेच. म्हणजे मी नाटकात काम करायला लागलो तेव्हा त्यांची सगळी नाटकं गाजत होती. चित्रपट पटकथाकार म्हणून त्यांचं चित्रपटाच्या निर्मितीसुद्धा त्यांचं खूप हे होतं आणि हिंदी मराठी म्हणाल ते सगळ्याच्यात त्यांचं वावर होतं आणि नुसता वावर नव्हता तर त्याच्यामध्ये एक अथॉरिटी होती. इतकं सगळ्या ह्याला त्यांनी म्हणजे काय म्हणत त्याला एक मोठं स्थान निर्माण केलं स्वतःचं आणि अशा माणसाला आजही लोक विसरलेलं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. मी म्हटलं मला जसा वेळ मिळेल तसं मी येऊन जाईल आणि आज मी काल मला जमलं नाही यायला पण आज मी आवर्जून आलं की हे नाटक मी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये पाहिलेलं होतं आणि नवीन कलाकाराच्या समावेश हे नाटक बघताना मला गंमत आली थोडीशी जुन्या आठवणी आल्या खरं म्हणाल तर. पण हे असंच चालू राहायला पाहिजे की कुठल्याही मोठ्या लेखकाचं म्हणा कलाकाराचं म्हणा जर असं हे होत असेल पुढे आणि लोक त्याला आठवून ठेवत असतील तर त्या छान गोष्ट नाही. आणि ज्येष्ठ अभिनेते म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल या रंगभूमीच्या सगळ्या कलाकारांसाठी? मला पहिल्यापासून मत असं आहे की कुठल्याही फॅकल्टीमधला कलाकार जरी असला तरी प्रत्येकाने प्रत्येक कलाकाराने नाटक हे करा. तर नाटकामध्ये जे एक शिकायला मिळतं ती परिपूर्णता असते. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, नाटकाचा पडदा जेव्हा उघडतो तेव्हा एखादा नट जेव्हा प्रेक्षकाच्या समोर येतो तेव्हा त्या नटाचा स्कोर 0 असतो आणि शेवटचा पडदा पडेपर्यंत त्या नटाने किती स्कोर केला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ह्याला एक जे कॅरेक्टर डेव्हलप करत जाणं स्टेप बाय स्टेप ते क्लायमॅक्सकडे नेणं हे जे शिक्षण आहे ना हे नाटकात मिळतं. हे बाकी कुठेही मिळत. कारण कसं होतं की सिनेमात तुम्हाला कुठलाही प्रसंग कधीही करायला लागतो. हे सेम सिरियलमध्ये तसंच असतं. त्यामुळे तो एक वेगळा प्रकार आहे, तोही चांगला आहे. पण नाटक करण्यामुळे नवीन जो कलाकार या क्षेत्रामध्ये पाऊल टाकतो त्याला हे परिपूर्ण शिक्षण मिळतं असं माझं एक आहे. म्हणून मी सगळ्याला एकदा तरी नाटक करा. वा, खूप खूप आणि तिन्ही माध्यमातून तुम्ही काम करताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नाट्य महोत्सवामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आभार. धन्यवाद. थँक्यू. पण मला आधी सांगा
घशात अहो प्रभाकर का मॅनिटर आहे का अहो घशात म्हणजे घशात नव्हे हो हाऊस हाऊस अच्छा म्हणजे खरा तेच म्हणालो मी नाही ती घरी नाहीये तिला मी मगाशी स्टेशनवर सोडून आलो ते आम्ही पाहिलं पण तुमच्या तोंडून ऐकायचं होतं जर तुमची मिसेस घरात नाही म्हणता मग या खिडकीत एक मुलगी कुठून आली खिडकीत मुलगी अहो हे पोल्ट्री फार्म नाही ते माहितीये ती मुलगी चक्क केस विंचरत होती अहो मुलगी फार अंडी घाली केस कशी विंचरेल वाह नमस्कार आचार्य 90 FM मध्ये रवींद्र आवटी सर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. कैलासवासी मधुसूदन कालेलकर यांच्या नाट्य महोत्सवाला आपण आलेलो आहोत. आज डार्लिंग डार्लिंग हे नाटक आहे. एकंदरीत पत्रकाराच्या चष्म्यातून या नाट्य महोत्सवाकडे तुम्ही कसं पाहताय? कालेलकर मी ज्यावेळेला 1986 साली लोकसत्तेत होतो हां आणि त्यावेळेला कालेलकरांची माझी भेट झाली होती आणि कालेलकरांनी अनेक नाटकं लिहिलेली आहेत, अनेक सिनेमा लिहिलेले आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांच्याकडे अनेक लोकांच्या मैफली पण बसायच्या. अशोक कुमार होता, जितेंद्र असायचा, नंतर संजीव कुमार असायचे, किशोर कुमार असायचे आणि हे सगळी लोक मंडळींच्या बरोबर नाट्यक्षेत्रात ते सगळीच लोक असायचे. अशोक सराफ असायचा आणि त्यांच्या त्या मैफलीमध्ये एक आम्ही त्यावेळेचा एक ज्युनियर माणूस म्हणून होतो आणि त्यामुळे ते आम्ही ते बघितले. परंतु त्यांचे खूप नाटकं हिट झाली. आत्ता जे आज आहे डार्लिंग 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 नाथ हा माझा किंवा दिवा जळू दे सारी रात अशी सगळी नाटकं त्यांची गाणी खूप गाजली आणि प्रत्येक गाणी त्यांनी स्वतः रचलेली आहे. गोविंद आला रे वगैरे वगैरे जे एकेकाळची गाजलेली गाणी आहेत आणि त्यांचा मुलगा अनिल कालेलकर सुद्धा माझा मित्र झाला आणि त्यामुळे त्यांच्या घरातली सगळी पारितोषिकं मी बघितली. त्यांची पुस्तकं मला त्या निमित्ताने वाचायला मिळाली. अनिलसुद्धा त्यांचा वारसदार त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि बंदनी, हॅलो इन्स्पेक्टर, तिसरा डोळा असे अनेक त्याचे मालिका गेली. आणि आमचं एवढंच एक म्हणणं आहे की मधुसूदन कालेलकर एवढे मोठे लेखक होते तर अनिल कालेलकरांचं तरी त्यांनी पण नाटकं लिहावी आणि पुढे यायला पाहिजे. मी त्याला असंही वचन बऱ्याच वेळा त्यांच्या 2-3 कार्यक्रमाचं मी प्रायोजकत्व केलेलं आहे आणि त्यांना मी असं सांगितलं आहे की तुमचं जर नाटक आलं तर फायनान्स माझ्याकडनं आणि तुम्ही करा, नाटक आलं पाहिजे. मधुसूदन कालेलकरांचा मुलगा या नात्याने नुसतं चित्रपट आणि सिरियलवरती तुम्ही न थांबता त्यांचं आहुती, रणांगण वगैरे मी सगळं पाहिलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर नेहमी असतो. आणि त्याचं जो लेखनाची शैली आहे ती खूप अनिल कालेलकरांची शैली त्यांनी त्यांच्या मुलांपैकी त्यांनी जोपासली आहे. आणि कालेलकरांचं आज नाट्यक्षेत्रामध्ये जे नाव आहे ते या शतक महोत्सवाच्या निमित्ताने त्यांचं नाव झळाळत आहे आणि लोकांना खूप त्याच्याबद्दल आणि आज जे लोकांचा रिस्पॉन्स दिसतोय की कालेलकरांची नाटकं आता परत झाली पाहिजेत. जरी ती जुनी असली तरी आजच्या दिवसातसुद्धा ती समर्पक आहेत म्हणून ती झाली पाहिजे. नक्कीच. आणि तिन्ही माध्यमांकडे म्हणजे मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये जर आपण पाहिलं तर नाटक हे जास्ती प्रभावी माध्यम आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही नाटकाकडे कसं पाहता? नाटक हे जसं असतं की डायरेक्ट त्याचा रिस्पॉन्स लोकांकडनं मिळत असतो. चित्रपटामध्ये ते शूटिंग होतं, कट शॉट वगैरे असं सगळे प्रकार असतात. पण नाटकामध्ये डायरेक्ट लोकांकडनं रिस्पॉन्स मिळतो आणि त्याचे जे भाव म्हणजे चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट लोकांना दिसतात आणि लोक त्यामुळे नाटक जास्ती एन्जॉय करतात. लोकांना त्याच्यामध्ये खूप रस असतो आणि खरी भूमिका जी आहे ती नाट्य क्षेत्रात नाटकामुळेच होते. आणि अशा प्रकारे हे त्यांच्या नाटकातले अनेक कलाकार बघाल तर आशा काळे आहे, नंतर आशा लता वावगावकर आहे, अशोक सराफ आहे, श्रीकांत मोगे आहे, अरुण सरनाईक आहे. अशा बऱ्याच लोकांनी त्यांच्या नाटकातनं, सिनेमातनं वगैरे काम केलेले आहे. काल राज दत्तने सुद्धा त्याचं वर्णन केलं की त्यांच्यापासून मी प्रेरणा घेतली आणि आज चित्रपटसृष्टीमध्ये आज मी जे यशस्वी झाले त्याला कारणीभूत कालेलकर आहेत. आणि पूर्वीसुद्धा वृत्तपत्रामध्ये जेव्हा जे सदर असायचं नाट्यपरीक्षणाचं, ते नाट्यपरीक्षण वाचूनच लोक नाटकाला जायचे.
नाट्य परीक्षणाचा फार महत्त्वाचा मोलाचा वाटा असतो ते नाटक सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यामध्ये. तर आताची सध्या परिस्थिती तशीच आहे. हो, मी सुद्धा नाट्य परीक्षण केलेलं आहे, हो. लोकमत आणि नवशक्तीमधलं, आणि माझं पुस्तक पण आहे रंगमंच म्हणून, ते आत्तापर्यंत नाट्य परीक्षण केलेलंच आहे. त्याच्यामध्ये एक नाटकाविषयी तर आपण कसं नाटकाचा अभिनय झाला, नाटकातील कशा प्रकारे सादरीकरण झालं, परंतु त्याच्यामध्ये एक रहस्य म्हणून समीक्षक म्हणून एक सांगतो की त्याची स्टोरी आपण सांगायची नाही, ती तेवढी नाटकामध्ये बघा असं आम्ही त्यावेळेला नेहमी हे करायचो. आणि एक स्टोरीला सुरुवात करून द्यायची आणि त्यांची उत्सुकता लोकांची प्रेक्षकांची ताणून धरायची, हा एक त्याच्यातला एक खूबी आहे. आणि हे नाट्य समीक्षक म्हणून हे मी तुम्हाला सांगू शकतो. धन्यवाद सर, आभारी. तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आम्हाला मुलाखत दिली तुमची, त्याबद्दल आभार. धन्यवाद. धन्यवाद. मुळात ही कल्पनाच भन्नाट होती की 2 दिग्दर्शक, म्हणजे खरे 3 होते पण आता ते त्यावेळेला 2 वर आलं, पण 2 दिग्दर्शक आणि एकच नाटक, वेगवेगळे अंक 2 वेगवेगळ्या माणसांनी सादर करा. आणि मुळात आमची सगळ्यांची टेन्शन या गोष्टीसाठी होती की ती कनेक्टिव्हिटी राहते की नाही. ही दोन वेगवेगळ्या अंकांमध्ये ती एकच गोष्ट आहे हे टिकतंय का नाही हे एक मटेरियल. पण ते मुळात त्या लेखनातच इतकी गंमत आहे की माझ्या जागी कुठलाही दिग्दर्शक किंवा एक वेगळंच इंटरप्रिटेशन असतं तरी सुद्धा तो दुसरा अंक तितकाच सस्टेन झाला, कारण ती मूळ कल्पनाच इतकी गमतीची. त्यामुळे हा प्रकारच ऐकल्याच आम्ही लगेच होकार दिला होता की आपण असं काहीतरी करूया. ते कसं होईल आम्हालाही आयडिया नव्हती, फक्त ते वेगळं आहे यात ही गंमत ते कळत होतं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ते करूयाच असं डोक्यात ठेवून ते फायनली केलं. कसं झालं ते आम्हाला आतून कळलेलं नाही खरंच, इकडून पण तुम्हाला जास्त कळलंय. तर थँक्यू. नमस्कार सर, आचार्य 90 FM गणेश पंडित सर यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ओके हाय एकदम. या नाटकानंतर आपण आज पुन्हा एकदा भेटतो आहे. फार छान अनुभव आहे. आणि आज कैलासवासी मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सव नाट्य महोत्सवामध्ये डार्लिंग डार्लिंग हे नाटक तुमच्या वाटेला आलेलं आहे. आणि ते फार सुंदर छान 2 संचात असलं तरी ते फार उत्कृष्टरित्या तुमच्या सगळ्या कलाकारांनी सादर केलं आहे. तर कसा अनुभव होता या नाट्य महोत्सवाचा? महोत्सव म्हणून तो अप्रतिम होता, म्हणजे मजा आली. वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे एकाच लेखकाचं एकाच नाटकातले वेगवेगळे अंक वेगवेगळ्या इंटरप्रिटेशनने 2 दिग्दर्शक 3 दिग्दर्शक सादर करतात. ही कल्पनाच भन्नाट आहे. पण ही कल्पना काय म्हणतात ना, यशस्वी होण्यासाठी मुळात त्या संहितेत तितकी ताकद लागते जी ओरिजिनली लेखनात आहे, म्हणून ती बाहेर आली. त्यामुळे आम्ही, म्हणजे माझ्या जागी कोणीही दुसरा दिग्दर्शक असता तरी इतकीच मजा आली असती किंवा कदाचित जास्त आली असती. तर म्हणजे प्रत्येक दिग्दर्शकाला आपलंसं वाटेल आणि ते सतत चॅलेंज करत राहील असं लेखन आहे. त्यामुळे अदरवाईज त्या, म्हणजे आपण म्हणतो ना, एका लेखकाने एक नाटक लिहिलं आणि ते एका संचाने सादर केलं, नंतर ते नाटक होत नाही बऱ्याच वर्षात. पण हे आत्ता सुद्धा तितकंच रिलेट होत आहे. असे विषय हे त्या काळात लिहिले गेले आणि ते इतक्या भन्नाटपणे सादर केले गेले. म्हणजे या नाटकाचं ओरिजिनल जे कास्टिंग आहे ते एवढं भन्नाट होतं. राजा गोसावी, अशोक सराफ, मच्छिंद्र कांबळी सारख्या लोकांनी, दिग्गज अभिनेत्यांनी यात कामं केली. असं नाटक आमच्या वाटेला येतं हेच आधी खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. पण तुम्ही फार छानच प्रयोग असा इतका छान केला आहे. म्हणजे हा खरंच रंगभूमीवरही पहिलाच असेल की एका नाटकाचे 2 वेगळ्या संचांनी सादर केलेला आहे हे नाट्यप्रयोग. आणि मुळात मला माहीत नाही, माझ्या नशिबात ते अशा प्रकारचे प्रयोग जास्त येतात. मी एक नाटक अगोदरही केलं होतं, ते 5 लेखकांनी लिहिलेलं नाटक होतं वेगवेगळ्या. त्यातला एक लेखक मी स्वतः होतो आणि ते नाटक पूर्ण नाटक मी दिग्दर्शन केलं होतं त्याचं, कुछ मिठा हो जाय नावाचं. आणि आज परत अशाच प्रकारचा एक प्रयोग उलटा, की ज्यात 2 दिग्दर्शक आणि 1 लेखक. सो माहीत नाही, म्हणजे मला प्रायोगिक दिग्दर्शक व्यावसायिक रंगभूमीवरचा म्हणून
कदाचित शिक्का बसेल अशा गोष्टी. मधुसूदन कालेलकरांच्या या सगळ्याच नाटकांबद्दल एक दिग्दर्शकीय चष्म्यातून तुम्ही कसं पाहता? सतत दिग्दर्शकाला डोकं खाजवायला लावतील आणि सतत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे चॅलेंज करून तुम्हाला भरीस घालतील असे लेखक आहेत मुळात. त्यांचे विषय म्हणा, त्यांची वाक्य म्हणा, त्यातल्या 2 वाक्यांमधल्या जागा म्हणा, तर लेखक जनरली वाक्यांमध्ये लोक शोधतात, पण तो वाक्यांपेक्षा त्या 2 वाक्यांच्या मधली जी जागा आहे ना तिकडे सापडतो. तर कालेलकर तिकडे खूप काय म्हणतात ना, खूप महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजे निभावतात. कारण पुढचं वाक्य आपण का म्हणतोय ना, त्याचं लॉजिक ना अगोदरचं वाक्य संपतं तिकडे परफेक्ट मिळालेलं असतं. त्याच्यामुळे तो फुल स्टॉप आणि पुढच्या वाक्याची सुरुवात या 2 बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो, तर त्या बिटवीन द लाईन्स कालेलकर तुम्हाला देतात स्वतः. नाही ते वाक्य देत नाहीत, त्या 2 वाक्यांमध्ये ही जागा तुम्हाला प्रॉपर देतात. तर दिग्दर्शक म्हणून त्या जागा काढणे, त्यांच्यावर काम करणे आणि त्या जागांमधले त्याची लॉजिक्स त्या ॲक्टरला समजावून त्याच्याकडून ते काम काढून घेणे, ही गंमत आहे जी कालेलकरांच्या प्रत्येक नाटकात आहे. त्यांचे वेगवेगळे विषय होते. काल दिवा जळू दे सारेरात सुद्धा खूप लोकांनी डोक्यावर घेतलं, जे गंभीर पठडीतलं नाटक. आजचा हा कॉमेडीचा जॉनर आहे, पण तरी सुद्धा इतके वेगवेगळे जॉनर्स तितक्याच बेमालूमपणे हाताळणारा लेखक नाही मिळत. अदरवाईज प्रत्येक लेखकाचं एक स्वतःची एक स्टाईल असते, त्या स्टाईलमध्ये तो खुश असतो, त्याच्या पलीकडे तो जात नाही. पण इकडे तसं नाही घडलं. इकडे ते वेगवेगळ्या प्रकारची नाटकं त्यांनी लिहिली आणि आज त्या माणसाचं नाटक मला करायला मिळतंय किंवा त्यातला एक अंक माझ्या नशिबात आला, ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्याचे बरेच प्रयोग तुम्ही करावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. कारण अगदी या काळातही रिलेट होणारं नाटक आहे आणि नाटकासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. वर्षी अशोक सरांचा 75वा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने एका चॅनलने मोठा कार्यक्रम इव्हेंट केला होता. तर त्याच्यामध्ये 5 नाट्यप्रवेश होते त्यांनी काम केलेल्या नाटकांचे आणि त्यातल्या काही प्रवेशांमध्ये मी सुद्धा होतो आणि या नाटकाचा एक पहिला प्रवेश त्यात सादर झाला होता. त्यात नंदकुमार मी केला होता आणि राजा गोसावींचा रोल प्रसाद ओकने केला होता आणि अशोक सराफांचा रोल पुष्कर श्रोत्रीने केला होता आणि आशाचा रोल श्वेता शिंदेने केलेला. तर मला असं वाटतं की म्हणजे एक वर्तुळ असतं ना, ते पूर्ण झालं असं मला वाटतं की ते पुन्हा फिरून माझ्याकडे आलं आणि ते ह्यांनी खरं तर कोणाला काय असं ठरवून दिलं नाही की तू हा बसव, तू तो बसव. त्यांनी ड्रॉ काढले, जसे INTला किंवा कुठल्याही एकांकिका स्पर्धेला ड्रॉ काढतात आणि तुम्हाला माहीत नसतं की तुम्हाला कितवी परफॉर्म करायची, तुमची 5वी आहे का 1ली आहे का काय. आणि इतकं म्हणजे काय म्हणतो त्याला निर्भेळपणे त्यांनी ते केली ती प्रक्रिया आणि माझ्या वाट्याला हा पहिला अंक आला. तर मी इतकं खुश झालो की म्हटलं चला एक आपल्याला ते डार्लिंगचा ते प्रवेश बघितलेला मी त्या लोकांचा आणि म्हटलं की खूपच मजा येईल. आणि मला म्हणजे मी हे आव्हान म्हणूनच घेतलं की ती भाषा, तो काळ आपल्याला कसा उभा करता येईल, आपल्याला ते कसं आणता येईल. त्यासाठी खूप वेळ गेला नट शोधण्यामध्ये आणि नट मिळाले नाहीत, मिळत नव्हते आणि फायनली ते 29 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत वेळ वाया गेला, कोणीच असं मिळत नव्हतं आणि मग शेवटी हे हिरे मला मिळाले, त्यामुळे हे शक्य झालं. धन्यवाद. आणि या अभिनव कल्पनेमध्ये सामील करून घेतल्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या दिग्दर्शकाला विजय राणे सरांचं आणि अनिल कालेलकर सरांचं मनापासून आभार, खूप खूप आभार. नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी आपले लाडके दिग्दर्शक मंगेश सातपुते सरांचं मनपूर्वक स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार. खूप धमाल आली नाटक पाहून. डार्लिंग हे नाटक तुमच्या सगळ्या कलाकारांच्या समवेत तुम्ही उत्कृष्टरित्या सगळ्या कलाकारांनी सादर केलं. तर कसा होता अनुभव या नाट्य महोत्सवाचा? खूप छान अनुभव होता, कारण म्हणजे जेव्हा माझ्या वाट्याला तो पहिला अंक आला आणि मला माहिती होतं ऑलरेडी हे नाटक काय आहे ते आणि कुणी केलंय, कुणी केलंय हे सगळं माहीत होतं मला. जो मला
करतानाच म्हणजे करण्याच्या आधीच माहीत होतं की खूप धमाल येणार आहे. आणि लकीली त्या ड्रॉमध्ये मला माझ्या वाट्याला पहिला अंक आला. म्हणजे पहिला अंक असा असतो की 3 अंकाच्या नाटकामध्ये पहिलं तुम्हाला सेट करावा लागतो खालचा थर, म्हणजे दहीहंडी सारखं असतं. हां, सो नंतर ते हंडी फोडतील, पण तुम्हाला पहिलं ते सेट करावा लागतो खालचा थर. तो जर नीट सेट केला तुम्ही तर मग पुढे दहीहंडी ती चढत जाते आणि मग तो शेवटी मटकी फोडतो दिग्दर्शक शेवटच्या अंकामध्ये. सो माझी जबाबदारी जास्त होती. खूप भाषेच्या दृष्टीने काम करायला आणि त्यातले जोक्स, काय जोक लपलाय का, काय विनोद त्याच्यामध्ये लपलाय हे सांगायला खूप मजा आली पोरांना. आणि ह्या सगळ्या नवीन कलाकारांकडनं ते तुम्ही काढून घेतलं, त्यांच्यातला अभिनय, आणि सगळ्या मुलांनी खूप सुंदर काम केलं. अगदी प्रोफेशनल व्यावसायिक वाटावं एवढं नाटक त्या ताकदीचं झालेलं आहे. कैलासवासी मधुसूदन कालेलकर यांनी जी बरीच नाटकं लिहिलेली आहेत, नाटक असू दे, चित्रपट असू दे, प्रत्येक माध्यमात त्यांनी काम केलेलं आहे, गीतलेखन केलेलं आहे. तर तुम्ही दिग्दर्शकांच्या माध्यमातून किंवा त्या भावनेतून मधुसूदन कालेलकर यांचा जर आपण एकंदरीत अभ्यास केला त्यांच्या सगळ्या साहित्याचा, तर तुम्ही नाटक या विषयाकडे कसं पाहता? मी जेव्हा BA आणि MA करत होतो मराठी साहित्यातनं, तेव्हा मी त्यांची बऱ्यापैकी नाटकं वाचली आहेत. पण आता मला असं या नाटकाच्या निमित्ताने वाटायला लागलं की पुन्हा एकदा ती सगळी नाटकं वाचून काढायला हवीत. कारण इतका ताकदीचा नाटककार आणि त्यावेळची भाषा, त्या काळातला विनोद, तो आजही इतका ताजा वाटतो, जिवंत वाटतो. हे थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं मला आणि खूप म्हणजे त्यांना याचं श्रेय द्यायला हवं की इतकं प्रसंगनिष्ठ त्यांनी लिहून ठेवलंय की ते तुम्ही कुठल्याही काळात करा, लोक हसतात. ही केवढी कमालीची जादू आहे ते. आणि ते एवढे सिद्ध असतं लेखक असताना दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय म्हणजे चॅलेंजेस काय होते? पहिलं चॅलेंज भाषेचं होतं. त्यानंतर दुसरं चॅलेंज त्याच्यामध्ये असं होतं की त्याच्यात एकही पीजे नाही. तिसरं चॅलेंज असं होतं की ते मुलांना सांगायचं, समजावून सांगायचं, कारण त्यांना एका वेगळ्या विनोदाची सवय लागली आजच्या काळामध्ये. टीव्हीवर म्हणा किंवा आणखीन कुठे इंस्टाग्राम म्हणा किंवा फेसबुक म्हणा किंवा सोशल मीडियावरचे खूप प्लॅटफॉर्म्स आले त्याच्यावरचे म्हणा. सो ते, आणि चौथं चॅलेंज हे होतं की स्पीड. त्यांना जो स्पीड माहिती आत्ताच्या काळातला, तो मी जर असं काही सांगायला गेलो की अरे नाही हे जरा असं घे, आरामात घे, मग हे इथे थांब, मग पुढचा विनोद टाक, तर ते कसं त्यांना झेपेल, समजेल, हे मोठं आव्हान होतं. आणि कसरत झाली का थोडीफार की एका प्रयोग आणि दोन गटांमध्ये तुम्ही बसवलात तर थोडी कसरत झाली का? हो, कसरत अशी झाली. नाही, दोन गटांचा काही विषय नव्हता. मला कलाकार शोधण्यामध्ये थोडीशी कसरत झाली, बाकी आणि ते मिळाले. कारण त्या रोलला परफेक्ट तो माणूस ज्याला आपण कास्टिंग म्हणतो, ते जर नाही झालं तर पूर्ण नाटक कोसळतं ना. हो, त्यांचे आशीर्वाद असावेत, ते फलद्रूप झालेत. खरंच त्यांचे आशीर्वाद. त्या रोलला तो माणूस जसा मला हवा होता तसा दिसणारा आणि पुन्हा ते पोहोचवणारा मिळाला. नक्कीच. तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि खूप खूप आभारी. धन्यवाद. जेव्हा प्रथम विजय राणेंनी ही कल्पना ऐकवली होती तेव्हा मलाही फार हा प्रकार अवघड आहे निश्चितपणे मला जाणवलं होतं आणि तो अवघड होताच. पण ह्या लोकांनी इतक्या अप्रतिमरित्या हे नाटक सादर केलेलं आहे की त्याला मला टाळ्या वाजवल्याशिवाय मला आवडत नाही. जसे हे आता म्हणाले की हे हिरे सगळे अक्षरशः हिरे आहेत. मी हे नाटक कितीतरी वेळा पाहिलं होतं पूर्वी आणि आज मी तेवढा एन्जॉय करते. धन्यवाद. श्रीनिवास नार्वेकर सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि कैलासवासी मधुसूदन कालेलकर नाट्य महोत्सव शिवाजी मंदिर इथे संपन्न होतोय. एकंदरीतच या नाट्य महोत्सवाबद्दल तुमची काय भावना आहे? मुळातच खूप छान अनुभव होता आहे. या निमित्तानं मधुसूदन कालेलकरांच्या नाटकाचा एक अंक करायला मिळाला आणि ही जी संकल्पना होती की 3 अंक 3 दिग्दर्शकांनी 3 कलाकार संच घेऊन करावेत, ती फारच भन्नाट होती. आणि त्यामुळे 2-3 गोष्टी झाल्या त्याच्यात की प्रत्येक दिग्दर्शकाचा 50-60 वर्षापूर्वीच्या नाटकाकडे बघण्याचा अप्रोच, प्रत्येक दिग्दर्शकाचा वेगळा अप्रोच, प्रत्येक कलाकाराचा त्या भूमिकेकडे बघण्याचा वेगवेगळा अप्रोच, आणि त्यामुळे 3 वेगवेगळे प्रयोग त्या निमित्तानं आपल्याला बघता आले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवा जळू दे सारीरत असेल किंवा डार्लिंग डार्लिंग असेल, ही दोन्ही नाटकं ज्या काळात
आली ज्या काळात गाजली त्याच्यानंतर ही बरीच वर्ष ही नाटकं गाजत राहिली आणि आजही आता काल आणि आज ही नाटकं शिवाजी मंदिरच्या रंगमंचावर होत असताना त्या दोन्ही नाटकांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे त्याच्यावरून एक लक्षात येतं की मधुसूदन कालेलकरांची जादू आजही आहे. मला दिवाजुळवदे सारी रात अंक करण्याचं भाग्य मिळालं. खूप मजा आली करताना. मुळात माझ्या वाट्याला जो दुसरा अंक आला दिवाजुळवदे सारी रातचा तो त्याच्यात खूपच इमोशनल चढ उतार खूप होते. प्रत्येक जी पात्र होती कलाकार होते त्या कलाकारांसाठी एक आव्हान होतं. त्याच्यात विनोद होता, त्याच्यात दुःखकारक होतं, हास्यकारक होतं. वेगवेगळे मूड्स प्रत्येक कॅरेक्टरला होते. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला सुद्धा ते एक आव्हान होतं आणि खूप जुनं वाटू नये अशा पद्धतीनं थोडं कंपोजिशनही करणं हा एक माझ्या समोर सुद्धा एक आव्हान होतं. त्यामुळे तो एक करण्याचा एक आनंद मिळाला आणि सगळ्यात महत्वाचा प्रयोग तर झालाच काल, पण ती एक अख्खी मधुसूदन कालेलकरांची संहिता, त्या संहितेवर काम करताना, त्या संहिता दिग्दर्शित करताना, कंपोज करताना ज्या ती प्रोसेस होती, ती प्रोसेस मी दिग्दर्शक म्हणून आमच्या सगळ्या कलाकारांनी कलाकार म्हणून प्रोसेस खूप छान पद्धतीनं एन्जॉय केली. आणि मला वाटतं हे अशा पद्धतीची नाटकं जर मधून मधून एक प्रयोग म्हणून म्हणजे प्रत्येकाला किती कसं शक्य होईल हे माहिती नाही मला, पण प्रयोग म्हणून आणि जुनी नाटकं जी अभिजात नाटकं आपण जी म्हणतो, कालेलकर असतील, कोल्हटकर असतील, गडकरी असतील, कानेटकर असतील, शिरवाडकर असतील, अनिल बर्वे असतील, अगदी प्रलम मयेकरांपर्यंत, मतकरींपर्यंत, तर ही जी अभिजात नाटकं आहेत, कारण मी जेव्हा म्हणजे का प्रकर्षण मी की जेव्हा मी मुलांना शिकवतो कार्यशाळेत असेल किंवा त्या थिएटर आर्ट्सला असेल किंवा कला अकादमीला असेल, तेव्हा आपण या नाटकांचा फक्त उल्लेख करतो की ही नाटकं गाजलेली होती, या नाटकामध्ये ही माणसांनी कामं केली, पण ती जर समोर आलीच नाहीत नाटकं तर मुलांना फक्त पुस्तकाच्या पातळीवर किंवा मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय एवढ्या पातळीवर ते मर्यादित राहतं. त्यापेक्षा आज आणि काल हा एक अनुभव नवीन मुलांना सुद्धा कदाचित मिळाला असेल की या निमित्तानं 60 वर्षापूर्वीचं नाटक आपल्याला झेपतंय की नाही, त्यातले संवाद आपल्याला झेपतायत की नाही, ते आपण कशा पद्धतीनं करू शकतो, कशा पद्धतीनं आपण ते प्रेझेंट करू शकतो, याचा एक सेल्फ एक्झरसाइज म्हणू आपण. तो सेल्फ एक्झरसाइज नवीन मुलांना घेता आला आणि ही अशा प्रकारची नाटकं एक मग 2 अंकामध्ये म्हणा किंवा असा एखादा विशेष कार्यक्रमाचं निमित्त साधून पूर्ण 3 अंक, कारण काल दिवाजुळवदे सारी रातचे अख्खेच्या अख्खे 3 अंक, 1 तास 20 मिनिटं आणि 25 मिनिटाचे 3 अंक, जवळजवळ 4 तासाचं अख्खं नाटक झालं ते. तर एखादं निमित्त साधून तसं प्रत्येक वेळी शक्य नाही होणार, पण किमान अशी जुनी नाटकं घेऊन 1-2 अंकांमध्ये किंवा 3 अंक पण छोटे एक थोडी रंगावृत्ती करून असं करून जर झाले तर त्या निमित्तानं अभिजात नाटकं म्हणजे काय होती आणि ती कशासाठी अभिजात आहेत, त्यातले संवाद, त्यांची शैली, त्यांची लेखन शैली हे आजच्या मुलांना अभ्यास करता येईल आणि त्यानिमित्त आणि जुन्या लोकांनाही एक पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. कारण काल सुद्धा जो एक अनुभव होता की 2:45 वाजता नाटक संपलं आणि 2:45 वाजता सुद्धा शिवाजी मंदिरच्या ऑडिटोरियम मध्ये खाली आणि बाल्कनीत सुद्धा मिळून जवळजवळ नाही म्हटलं तरी 150-200 लोक होती. ती केवळ आणि केवळ कालेलकर आणि दिवाजुळवदे सारी रात या नावावरची माणसं आहेत, त्याच्यात आमचं काहीही नाही. आम्ही फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण असंच अनेकांनी आपापल्या परीने जर पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ही अभिजात नाटकं, अभिजात संहिता, अभिजात भाषा हे नवीन मुलांपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि जुन्या लोकांना एक पुनःप्रत्ययाचा आनंद येईल. तर असे प्रयोग होत राहावेत आणि या निमित्तानं हे जे काही दिवाजुळवदे सारी रातचा प्रयोग करण्याची मला संधी मिळाली, खरंच खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. खरं तर मी नाटकाचं शेवटचं वाक्य फार मनावर घेतलं. 3 गाड्या थांबल्यात आणि 3 आणखी येत आहेत, त्याची मी वाट बघत होतो, कोण येत आहेत. 50 वर्षापूर्वी झालेलं हे नाटक, ही संहिता आजही लोकांना किती भावते हे आजचा प्रयोग बघितल्यावरती आपण बघितलं, त्याचा रिस्पॉन्स बघितला आणि संहितेत सगळ्यात जास्त यश साववलेलं असतं आणि दिग्दर्शक आणि कलाकार त्याला तुमच्या पुढे सादर करतात. ते संमिश्र यश आपण पाहिलं आज आणि एक आनंद झाला की 2 वेगळ्या संस्था, 2 वेगळे सेट ऑफ आर्टिस्ट
आणि दोन वेगळे दिग्दर्शक आपल्या पुढे कसं सादर करतायत. दोघांनी तुम्ही खूप छान काम केलं. सगळ्यांना संविधा भावली, सगळ्यांना प्रयोग भावला. तुम्हाला पुढे कधी केव्हा हे संबंध नाटक करायची संधी मिळेल ती तुम्ही जरूर घ्या आणि स्वतंत्रपणे करा. मला खूप खूप शुभेच्छा. आचार्य